चक्क जीवाने सगळ्यांसमोर आर्याच्या बाळाचा पप्पा कोण आहे? तर हे काय रहस्य आहे तो आता इथे देशमुख कुटुंबासमोर सांगणार आहे. हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम याचा न्यू प्रोमो आता झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये जे आहे ना, तर खूपच मोठा धमाका इथे आपल्याला बघायला मिळतोय. चक्क जीवाने सगळ्यांसमोर आर्याच्या बाळाचा पप्पा कोण आहे? तर हे काय रहस्य आहे तो आता इथे देशमुख कुटुंबासमोर सांगणार आहे. तर प्रेक्षकांनो, नेमका काय असणार आहे प्रोमो, तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे आपल्याला असं बघायला मिळतं, आर्या ही देशमुखांच्या घरी आलेली असते. ती आता देशमुखांच्या घरी सगळेच जमा झालेले असतात, म्हणजे सगळे बसलेले असतात, छान गप्पा रमलेले असतात आणि तेवढं ते जे आहे तर आता रम्या ही मुद्दामून आर्याचं सत्य हे सगळ्यांसमोर यावं, त्यामुळे जे आहे तर तिने आता इथे असा काही प्लॅन रचलेला असतो. ती आता एका बाउलमध्ये पपई कट करून आर्याकडे घेऊन आलेली असते आणि आर्याला बोलते, "हे घे आर्या, तू पण खा." आता आर्या पपई बघते आणि बोलते, "नाही, नकोय मला पपई." तेव्हा ती बोलते, "का गं, तुला पपई आवडत नाही का? तू प्रेग्नंट आहेस?" असं तिला ती बोलते. तेव्हा मात्र आता आर्याला काय बोलावं काही सुचत नाही आणि ती गप्प राहते. तेव्हा रम्या बोलते, "प्रेग्नंट आहेस तू? कोण आहे तुझ्या बाळाचे पप्पा?" असं काही तिला टोमणा मारतच ती बोलत असते. पण मात्र आर्या तेव्हा देखील काही बोलत नाही. शांत ती गप्प बसलेली असते. दुसरीकडनं वसुआत्या बोलते, "अगं आर्या, सांग ना, कोण आहे तुझ्या बाळाचे पप्पा?" असं बोलत असते. तेव्हा मात्र इथे पुन्हा रम्या तिला टोमणा मारते आणि पुन्हा आता शांत असलेलं वातावरण ती पुन्हा पेटवल्यासारखं करते आणि पुन्हा इथे आर्याला बोलत असते. तेव्हा नंदिनी चिडते आणि बोलते, "रम्या, अगं हा तिचा खाजगी प्रश्न आहे. तू कशाला तिला मुद्दामून आग्रह करतेस? तिला सांगायचं असेल तर ती सांगेल. तिला नसेल सांगायचं ते नाही सांगणार. तू कशाला तिच्यावर दबाव टाकतेस?" असं तिला ती बोलत असते. तेव्हा मात्र रम्या बोलते, "अगं नंदिनी, त्यात काय मोठं? बाळाचे पप्पा कोण आहे फक्त एवढं विचारलंय. त्यात काय दबाव आणि त्यात काय तिच्यावर काय जबरदस्ती? त्यात कसली आली जबरदस्ती बाळाचे पप्पा जाणून घेण्यासाठी?" असं ती बोलते. आता हे ऐकून मात्र इथे मानिनी आणि विक्रम हे देखील आश्चर्यचकित राहतात. कारण आर्याचं कुणाशी लग्न झालेलं आहे आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचे वडील कोण आहे हे देखील जाणण्याची त्यांना देखील उत्सुकता असते. कारण त्यांनी आर्याच्या नवऱ्याला बघितलेलंच नसतं. पण आता आर्यावर आणखी काही प्रश्न उठणार, तेवढं ते जे आहे तर जीवा बोलतो, "मीच सांगतो, आर्याच्या बाळाचे पप्पा कोण आहे?" तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं आता आर्यावर जेव्हा सगळेच बोट उचलतात, तेव्हा जीवा तिची साथ देतो का? जीवा सगळ्यांसमोर सांगेल का की आर्याच्या पोटात जे बाळ आहे ते त्याचंच आहे? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे की नेमकं मालिकेमध्ये काय काय घडणार आहे, आणखी कोणकोणते ट्विस्ट येणार आहे आणि आणखी मोठा किती धमाका होणार आहे. प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.